असे हे रबराचं एका वाक्याचं आत्मचरित्र लिहिणारे अशोक नायगावकर जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी वाजूया. ज्येष्ठ कवी. सगळ्यांना नमस्कार. पण आता हे अभिजात मराठीचं सगळं 21 वर्ष उशीर झाला. तर परवा दिल्लीत मला एक माणूस भेटला. तो म्हणे एवढा उशीर झाल्याचं कारण नायगावकर माहीत आहे का? की म्हणे आपली भाषा वीररस, शृंगाररस, शांतरस सगळ्यामध्ये नंबर 1ला होती. पण बिभत्स रसात आपण कमी पडत होतो. गेल्या 2.5 वर्षामध्ये बिभत्स रस आपण भरून काढला. त्यामुळे विश्व मराठी संमेलन आहे तेव्हा जागतिक याच्यावर काही घ्यावं. नेहमीच घेण्यापेक्षा ग्लासनोस्ट, पेरिस्ट्रोइका, गोर्बाचेव वगैरे सगळं जेव्हा कोसळलं ईस्ट युरोपियन कंट्रीज, रोमानिया, पोलंड वगैरे, तेव्हा 2 ओळी लिहिल्या होत्या. क्रांतीस वाहताना श्रद्धांजली मुक्याने, क्रांतीस वाहताना श्रद्धांजली मुक्याने, डाव्या बुटात त्यांच्या उजवेच पाय होते, डाव्या बुटात त्यांच्या उजवेच. आता 7 ऑक्टोबरला सगळं क्षेपणास्त्र वगैरे झाली आणि आत्ता मी लंडनहून निघताना तिथली टोटल 44,200 बॉडीज क्रिमेट केल्या. तर ते लिहिल्याशिवाय हे सगळा आनंद आहे वगैरे सगळं ठीक आहे. पण गाझापट्टी म्हणते बघा आम्ही गाठले लक्ष्य. गाझापट्टी म्हणते बघा आम्ही गाठले लक्ष्य. युक्रेन अजून फारच मागे सरतोय पितृपक्ष. युक्रेन अजून फारच मागे सरतोय पितृपक्ष. रेड सी म्हणतो तिकडून माझ्यासारखा मीच. रेड सी म्हणतो तिकडून माझ्यासारखा मीच. डेड सी हसून म्हणतो तुझ्या पुढे मीच. डेड सी हसून म्हणतो तुझ्या पुढे मीच. पुतीनने तर उदक सोडले. पुतीनने तर उदक सोडले. लक्ष लक्ष वाहू. लक्ष लक्ष वाहू. नेतान्याहू म्हणतो कसा मी का मागे राहू. नेतान्याहू म्हणतो कसा मी का मागे राहू. युक्रेन मधला यज्ञ त्याला हवन कमी पडले आणि गाझापट्टीत उरले सुरले सगळे भरून काढले. सगळे भरून काढले. भुईने तर भार सारा पोटीत भरून घेतला. भुईने तर भार सारा पोटीत भरून घेतला. विनाशायास सेंद्रिय खत आम्हा पातातिला. आम्हा पातातिला. अस्त्र बनवून माणसे कशी एकमेका भिडली. अस्त्र बनवून माणसे कशी एकमेका भिडली. माणसामधून माणसे नकळत वजा होत गेली. माणसामधून माणसे नकळत वजा होत गेली. आणि शेवट बघा डोवल गुरु आपले संरक्षण सल्लागार डोवल गुरु या भानगडीत तुम्ही कशाला पडता. रशियाची आणि समझोता करायला गेले. डोवल गुरु या भानगडीत तुम्ही कशाला पडता. तैलात रक्षेत तैलात रक्षेत उपाय दुसरा कुठला. उपाय दुसरा कुठला. धन्यवाद. सगळे लोक असं जॉगिंग करायला बाहेर पडतात कॅलरी जाळायला. अरे खायचं कशाला एवढं तुम्हाला सांगतो. 50शी उलटल्यावर एक गुलाबजाम किंवा एक वाटी आमरस कमी खावा ना तुम्हाला सांगतो. तर ते सगळे असे सकाळी असं कॅलरी जाळायला बाहेर करतात आणि एकमेकांना 2 बोटं दाखवतात. आपल्याला वाटतं व्ही फॉर विक्टरी किंवा यांना 2 मतं पडली की काय. पण त्याचा अर्थ असा की निवृत्त नोकरांचे बघ काय हाल झाले. व्ही फॉर व्हॉलंटरी रिटायरमेंट. निवृत्त नोकरांचे बघ काय हाल झाले. काय हाल झाले. काही पिण्यात गेले काही पुण्यात गेले म्हणून. तर त्यांनी सांगितलं काही लोक पुण्यात जाऊन पिण्यात गेले. तुम्हाला सांगतो जाऊ दे पुण्याचा विषय फारसा वाढवत नाही तुम्हाला सांगतो. पण तुम्हाला सांगतो की मी महिलांच्या गौरवपर अनेक कविता लिहिल्या. पण त्या मी नोकरीत असताना गैरसमजापोटी लिहिलेल्या होत्या तुम्हाला सांगतो. आता व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतल्यानंतर महिलांइतकं क्रूर या जगात काही नाही. सत्य सांगणार हे कविता कर्तव्य आहे तुम्हाला सांगतो. भले चौथ्या संमेलनाला मला बोलव नाही तरी चालेल तुम्हाला सांगतो. पण महिला इतकं क्रूर बघा. ते
ती याची तुमच्या मेथीची जुडी असते, ती निवडायला दिली, आपण अशी फिरवतो, कुठे गाठ मारले आपल्याला घाई नसते. महिला बघा अशी 2 हातानं अशी बोटं आत घालून खसकन तोडतात. कलात्मकता नाही, कलात्मकता नाही. आणि ती काडी काढल्यावर आपण म्हणतो हे पान तोडू का, हे पान तोडू. कशाला तोडू मुळात? किती निसर्गानं दिलेलं. महिला बघा काड्या एकीकडं पानं एकीकडं, 10 मिनिटात त्या जोडीची वाट लावून टाकतात. तो नारळ बघा कसा खोतात, हृदय खोत आहेत असं वाटतं. तुम्हाला सांगतो, मला नारळ खोवायला सांगितला, मी ती वाटी हातात घेतली आणि तुम्हाला सांगतो विळीवर कसं बसायचं माहित नाही, मी उलटा बसलो विळीवर. तुम्हाला सांगतो असं सगळं. म्हणजे सुरुवातीला कसं लग्न झाल्यावर पहिले 2-3 महिने चहा घ्या हा, काय गोड आवाज असतो. पण 25 वर्षानंतर चहा घ्या हा, काय स्वर येतो तुम्हाला सांगतो. आणि रामूला चहा देताना रामू चहा घेऊ, वाफ निघून जाते. कारण रामू निघून गेला तर दुसरा रामू मिळणं कठीण असतं. तुम्हाला सांगतो घरातले पुरुष डोक्यात राग घालून गेले जरी तरी 4-4:30च्या आत सगळे परत येतात. तुम्हाला सांगतो कारण बाहेर बिन साखरेचा चहा कुठेही मिळत नाही. ती सगळी बायकांना खूप अंदाज असतो. अहो मला वाटलं का काय, आणि त्यामुळे मटक्या भिजत टाकल्या, त्या 2दा पाण्यात निथळून घट्ट गाठ मारून त्याच्यावर वजन ठेवा. नशीब तुम्ही बसा असं नाही सांगितलं, नाही तर मोड कसे येत आहेत बघत बसा. हसू नका तुम्ही, माझ्यापेक्षा वाईट दिवस तुम्हाला येणार आहेत. माझा शाप आहे. तर किती क्रूरता आहे. गळ्याशी न खुपसून अंदाज घेत क्रूरपणे त्वचा सोडली जाते दुधी भोपळ्याची. महिला अशी कविता लिहूच शकत नाही, त्यासाठी हळुवार हृदयाचा पुरुषच जन्माला. क्रूरपणे त्वचा सोडली जाते दुधी भोपळ्याची. बघा ते दुधी हलवा बनवायचा असेल कवळा, आपण कसं तो बारीक लव असते, हात फिरवतो. महिला बघा बाजारात त्या देठाच्या तिथे नख खुपसून बघतात. तुम्हाला माहित नाही, कारण बाजारात तुम्ही भलतीकडे बघत असता. सपासप सुरी चालवत कांद्याची कापाकाप कांदे, डोळ्यांची आगाग होते. शाळा नारळावर कोयत्याने दरोडा घातलाय. ते भाजलं जातंय वांग, ते भाजलं जातंय वांग, निथळतंय त्वचेतून पाणी टपटप. मला भरून आलं बघा. तुम्हाला सांगतो एक 5-6 दिवस प्रॅक्टिस केली, तुम्हालाही भरून येईल. तुम्हाला साधं सुद्धा नाही. आत्ता संक्रांतीच्या आदल्या दिवशी बघा कसं वांग भाजलं असेल. सगळं तेल बीज चोपडून वांग भाजतात. मला वांग भाजायला सांगितलं. आपण पुरुष हळवार, मी कवी डबल हळवार. तुम्हाला सांगतो डोळ्यावर हात ठेवून वांग फिरवत राहिलो, वांग निघून गेला, हात भाजला. तुम्हाला आता सगळा माणसाच्या दुःखावर अगदी माऊलींपासून इथे आपल्या या प्रधानकार किंवा किशोरकार तरी यांनी कविता लिहिल्या. पण वांग दुधी भोपळा याचं दुःख मांडणारा मराठीतला एकमेव कवी. म्हणजे जगदीशचंद्र बोस नंतर अशोक नायगावकर असं म्हटलं जातं. थरथरते मोरी हा खेळता फडफडाट, कढीपत्त्याच्या पंखांचा उकळत्या तेलात. बघा ते चिवड्याला ती हे फोडणी करतात, असं बचकाभर कढीपत्ता टाकतात आणि ते फटफट 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 फुलपाखरं तडफडतात असं वाटतं. तुम्हाला सांगतो बघा आपण बघू नाही शकत. आणि ही बाई त्या बाईला म्हणते काय छान तापलाय घाणा. अरे कसल्या समानतेच्या गोष्टी करतात तुम्ही. तिखट टाकलं जात आहे भाजीच्या अंगावर, गळ्यात धारेवर किसली जात आहेत गाजरं. पिळवणूक चालली आहे आंब्याची, सर्वहारा बनले गोड. भरवंट्याखाली चिरडते मीठ मिरची आणि बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात. बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात. फडक्याने गळा आवळून मुसक्या बांधून दह्याला फासावर चढवलंय. चक्का बनवण्यासाठी हे भरडले जातात गहू. लाही लाही होते मक्याची ज्वारीची. भर बाजारात सुराख उपसला जातोय कलिंगडाच्या पोटात. पोलीस नुसते बघतात संत्र्या
मोसंब्या केळ्यांची वस्त्र उतरवली जातात दिवसा ढवळ्या मक्याच्या कणसाला दिलंय विस्तवाच्या तोंडी आणि वर मीठ तिखट सोडलं जात आहे जखमांवर. हे काय चाललंय? ही कवितेला किती साधना झाली असते. मी जवळजवळ 6 महिने ही कविता लिहिण्यासाठी स्वयंपाकघरात बसून होतो तुम्हाला सांगतो. आणि ही कविता ऐकल्यानंतर इथं उपस्थित अनेक महिलांना असं वाटेल की नायगावकरांनी या 3ऱ्या विश्व साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आम्हाला उजेड दाखवला, प्रकाश दिला. उद्यापासून त्या क्रूर स्वयंपाकघरात आम्ही पाऊल देखील टाकणार नाही. असा गैरसमज होणार असेल तर आदरणीय रामदास फुटाणे, विठ्ठल वाघ यांच्या उपस्थितीत तमाम पुरुषांच्या वतीनं मी असं आश्वासन देतो की स्वयंपाक करणं हा महिलांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि इथून पुढेही आम्ही त्या फंडात पडणार नाही. धन्यवाद. नायगावकर सरांची कविता तर विनोदी असते, मिश्किल असते, पण त्यांची सादरीकरणाची एक छानशी पद्धत आहे ज्याच्यामुळे आपण त्यांच्या वारंवार प्रेमात पडतो. मी त्यांना एकदा मागे प्रश्न विचारला होता की सर, तुमच्या कुटुंबात आधी कुणी लिहायचं का जुन्या काळात की ज्यांच्याकडून तुम्हाला हा वारसा आला? तर ते म्हणाले, माझ्या आधीचं मला आठवत नाही, पण माझ्या मुली आता माझ्याकडे बघून कविता लिहायला लागल्या आहेत आणि त्यांनी परवा माझ्यावरच एक कविता लिहिली. म्हटलं ऐकवा की सर. तर त्यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये त्यांच्या मुलींनी त्यांच्यावरती लिहिलेली कविता ऐकवली की अशोक नायगावकर आमुचे फादर आलिया भोगासी असावे सादर. असं त्यांची मुलगी जरी म्हणत असली तरी आम्हाला मात्र अभिमानाने म्हणावं असं वाटतं की अशोक नायगावकर आमचे कवी विश्वातले फादर आलिया भाग्यासी असावे सादर असे आपले अशोक नायगावकर आहेत. जोरदार काळात खूप अभिमान आहे तुमचा. मी आता विठ्ठल वाघ सरांना विनंती करतो, तुम्हाला तिथेच माहिती